इकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आपला विजय नक्की असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पाहूया। लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे तो उद्या लागणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे ती पाहायला मिळालेली आहे आणि या लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते उमेदवार राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत। साहेब काय सांगाल, उद्या निकाल लागणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला विजयाचा विश्वास वाटतोय? नाही, एकतर सर्वसामान्य जनतेवर माझा विश्वास आहे आणि जनतेचा माझ्यावर विश्वास आहे। मागच्या 5 वर्षापूर्वी 2019ला माझा अनपेक्षितपणे पराभव झाला। त्यानंतर सातत्यानं 5 वर्षे या मतदारसंघाशी मी संपर्क ठेवला, लोकांशी भेटत राहिलो, पराभव मनात न ठेवता काम करत राहिलो, अनेक आंदोलनं चळवळी करत राहिलो, वेगवेगळ्या प्रश्नावर भिडत राहिलो आणि त्यामुळं सततचा जनसंपर्क हीच माझी जमेची बाजू आहे। ते ऊस उत्पादक शेतकरी असतील किंवा शहरी भागातील सुद्धा ज्यांचं लोकशाहीवर प्रेम आहे, ज्यांना सत्याची चाड आहे आणि सत्याचा आग्रह धरून आम्ही नेहमीच चळवळ करत असतो, ते सगळे लोक मागं असल्यामुळं मला विजयाची खात्री आहे। आपण बघितलं तर आपल्या विरोधात महायुती आणि महाविकास आघाडीचे देखील उमेदवार होते आणि दोन्ही बाजूला नेत्यांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळाली। तशा पद्धतीनं आपल्या व्यासपीठावरती कोण दिसत नव्हतं। गरजच काय, जनता बरोबर असताना बाकीच्या नेत्यांची गरजच काय? आणि आजकाल नेते जनतेचा पाठबळ असणारे किती नेते शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळं त्याची काही आवश्यकता वाटली नाही। तर आपण बघितलं की या ठिकाणी दोन्ही बाजूला म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्याकडे जरी नेत्यांची मांदियाळी असली तर माझ्याबरोबर शेतकरी आहेत आणि त्यामुळेच माझा जो विजय आहे तो 50,000 ते 1 लाखाच्या दरम्यान विजय हा नक्की आहे, अशा पद्धतीचा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।